सेवा करून देखील शिक्षकांना आज पेन्शनची अनिश्चितता आहे आणि आमदार साहेब मात्र 5 वर्ष राजकारण करतात, निवडणूक लढवून सेवा देतात आणि त्यांना मात्र आयुष्यभरासाठी पेन्शनची सुविधा असते आणि केवळ एकदाच नाही तर त्यांना प्रत्येक वेळेस जेवढ्या वेळा ते निवडणुका जिंकून येतील त्या प्रत्येक वेळेची पेन्शन त्यांची वेगळी असते। मग हा जो फरक आहे हा फरक कशासाठी आहे? जर विकासाचा विचार केला तर त्यांची जी निवड होत असते निवडणुकीच्या माध्यमातून ती डेव्हलपमेंटसाठी होते। मग त्यांनी खरोखर किती डेव्हलपमेंट आपल्या मतदारसंघाची केली हे कधी पडताळून पाहिलं जाते का? पण नाही। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, 60 वर्ष सेवा करून देखील शिक्षकांना आज पेन्शनची अनिश्चितता आहे आणि आमदार साहेब मात्र 5 वर्ष राजकारण करतात, निवडणूक लढवून सेवा देतात आणि त्यांना मात्र आयुष्यभरासाठी पेन्शनची सुविधा असते आणि केवळ एकदाच नाही तर त्यांना प्रत्येक वेळेस जेवढ्या वेळा ते निवडणुका जिंकून येतील त्या प्रत्येक वेळेची पेन्शन त्यांची वेगळी असते। मग हा जो फरक आहे हा फरक कशासाठी आहे? याशिवाय त्यांना आमदार साहेब, खासदार साहेब, राजकारणी यांना इतर देखील बेनिफिट्स मिळणार आहेत। मग या आपल्या देशाला, राज्याला चालवणारे जे काही देशासाठी निर्णय घेतात, राज्य चालवतात, त्यांची परीक्षा का घेतली जात नाही? त्यांच्यासाठी शिक्षणाची अट का नाही? त्यांच्यासाठी शिक्षणाची अट आहे का? काहीच शिक्षणाची अट नाही। आणि एवढंच नाही तर एकदा निवडून आल्याच्या नंतर त्यांना पक्षांतरबंदी कायदा असून देखील पक्षात बदल करत असताना राजकारणी दिसत आहेत। त्यांनी विकास किती केला हा प्रश्न विचारण्यासाठी, ते पडताळून पाहण्यासाठी त्यांची योग्य टप्प्यावर कोणती परीक्षा घेतली जाते का? त्यांनी आपल्या मतदारसंघाला किती सुविधा दिल्या, कोणत्या योजना आणल्या? अर्थातच सर्वच राजकारणी नेते वाईट असतात असे नाही, काही नेते अपवाद असतात ते सोडून बरेचसे राजकारणी चांगले आहेत। परंतु जर विकासाचा विचार केला तर त्यांची जी निवड होत असते निवडणुकीच्या माध्यमातून ती डेव्हलपमेंटसाठी होते। मग त्यांनी खरोखर किती डेव्हलपमेंट आपल्या मतदारसंघाची केली हे कधी पडताळून पाहिलं जाते का? पण नाही। मग इथे सरळ पहा ना, एक शिक्षक आहे जो वयाची 60 वर्षे, समजा 58 वर्षे म्हणजे जवळपास 60च झाली की नाही, सेवा देतो, तरी देखील शिक्षक होण्यासाठी त्याला इतरही गोष्टी कराव्या लागतात। 10वी 12वी शिक्षण, ग्रॅज्युएशन शिक्षण कमीत कमी त्याला लागते। त्याच्यानंतर डीएड, बीएड किंवा एमएड त्याने केलेलं असते, ही त्याची व्यावसायिक पात्रता आहे। शैक्षणिक पात्रता पूर्ण करा, व्यावसायिक पात्रता पूर्ण करा, त्याच्यानंतर आपली अभियोग्यता सिद्ध करण्याच्या अगोदर शिक्षक पात्रता परीक्षा द्या, म्हणजे त्याला टीईटीची परीक्षा द्या, त्याला सीटीईटीची परीक्षा द्यावी लागते। त्यानंतर त्यांची अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेऊन तो योग्य आहे की नाही हे पुन्हा चेक केल्या जाते। म्हणजे पहा इथे किती परीक्षा दिल्या, 1 हे डीएड बीएड 2, टीईटी 3, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 4 परीक्षा दिलेला शिक्षक 1ली ते 5वी, 6वी ते 8वी आणि 9वी ते 12वी अशा प्रकारे शिकवतो। अर्थातच ही जी परीक्षा आहे टेटची ही 1 ते 8वी साठी आहे। चला, मान्य करतो आमदार साहेबांनी ज्या मागण्या मांडल्या त्या आपण मान्यच करूया, त्यांचं काही चुकलं का त्याच्यात? नाही। कारण सांगतो की जसं की ही जी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ही जी परीक्षा आहे ना, ही परीक्षा काय करते पहा, त्यांनी विषयच मांडलेला आहे की टेट परीक्षेतील त्रुटी आहेत, त्या त्रुटी दूर करून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये विशेष प्रावीण्य चाचणीचा समावेश करण्याबाबत अशी त्यांनी मागणी मांडलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे, आपण अतिशय सखोलपणे आणि सविस्तरपणे या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत आणि त्यातून काहीतरी चांगला मार्ग निघण्याची अपेक्षा ठेवूया। तुमच्या देखील यामध्ये प्रतिक्रिया अतिशय महत्वाची असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। आता त्यांनी ह्या मागण्या मांडल्या, त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बा टेटची परीक्षा यामध्ये त्रुटी आहे। त्रुटी काय? ही 1ली ते 8वी पर्यंत आहे। मग 8वीच्या नंतर 9वी, 10वी, 10वी नंतर 11वी 12वी या प्रत्येक विषयाला, जसे विज्ञान असेल म्हणजे सायन्समध्ये स्पेशलायझेशन असलेलं पाहिजे, सोशल सायन्स शिकवणाऱ्यांनी त्या विषयामध्ये आपलं जे काही है ना शिक्षण घेतलेलं आहे त्यामध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केलं पाहिजे। चला ठीक आहे, विषय निहाय डेप्थ वाढत जाते म्हणून तशा शिक्षकांच्या क्वालिफिकेशन, त्या ज्ञान त्या शिक्षकामध्ये असलं पाहिजे।
टेटमधून हे ज्ञान तपासलं जात नाही, याच्यामधून ज्यांचं अभियोग्यतेचं ज्ञान तपासलं जाते, विशेष प्रावीण्याचं ज्ञान तपासलं जात नाही. चला ठीक आहे, आपण आमदार साहेबांच्या या मुद्द्याचा मोठ्या मनाने स्वीकार करूया. मग त्याच्यासाठी इतर जे काही काउंटर मुद्दे या ठिकाणी मांडलेले त्याच्या बाबतीत काय? हा माणूस 60 वर्ष सेवा करणार आहे, हा 5च वर्ष सेवा करतो, परंतु त्याला आयुष्यभराची पेन्शन मिळणार आहे. पुढच्या वेळेस निवडणूक लढला तर दुसऱ्या वेळेस 5 वर्ष पूर्ण केले तर त्या 5 वर्षाची दुसरी पेन्शन त्यांना मिळणार. इतर भत्ते आहेत, सेवा आहेत, आहे की नाही, सुविधा आहेत, राहण्याची सुविधा आहे, फिरण्याची सुविधा आहे, शिक्षणाची अट काहीच नाहीये. निर्णय घेतात, मग त्यांनी कोणते निर्णय घेतले, किती विकास केला, याच्या तपासण्या, त्याच्या चाळणी परीक्षा कुठे होताना दिसतात का? बरं ठीक आहे, आता आपण आणखीन थोडा डीप मध्ये विचार करूया. त्यांनी मागणी काय मांडली की 9वी ते 12वी वर्गासाठी शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये किमान 100 ते 200 गुणाचा स्वतंत्र विषय प्रावीण्य चाचणी घ्यावी, ही त्यांची एक मागणी आहे. स्वतंत्र विषय विशेष प्रावीण्य है ना, स्वतंत्र विषय प्रावीण्य चाचणी घेण्यात यावी. ठीक आहे, चांगली मागणी आहे, वेलकम करण्यासारखी आहे. 9वी ते 10वी, 10वी ते नंतर 11वी 12वी साठी डीप नॉलेज पाहिजेत. बर, मग इकडे हे जर देशात चालवण्याची जी काही यांची प्रोसेस आहे, यांच्या परीक्षा कुठे होतात ना, दिसून येतात का? हे तर डॉक्टर, इंजिनियर, ऍडव्होकेट घडवणारे आहेत आणि हे देश सांभाळणारे आहेत. मग याच्यामध्ये शेतकऱ्याचा विकास किती झाला, कोणत्या मध्यमवर्गीयांसाठी किती योजना आणल्या गेल्यात, महागाई किती नियंत्रणात आणली गेली, बेरोजगारी किती कमी केली आणि किती रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या, हे पडताळणं, याच्यासाठी काही परीक्षा नाही आहेत का? ही चाचणी, यांचं म्हणणं आहे की 2017 मध्ये जे शिक्षक पास झाले तर तिथून पुढे सर्वांनाच लागू करा. मग आता हे मागे जे शिक्षक लागलेले आहेत तर त्यांची परीक्षा झालेली आहे, त्यांच्या क्वालिफिकेशनला तपासलेले आहे, तरी देखील त्यांची आता परीक्षा घ्या. मग जे राजकारणी गेल्या 2, 3, 4, 5 टर्म पासून राजकारणामध्ये आहेत, मग त्यांनी जो आपल्या जनतेच्या विकासासाठी सेवा दिलेली आहे, तर त्यांनी किती विकास केला? अनेक राजकारण्यांचे जे मतदारसंघ आहेत, गेल्या 3-3, 4-4 टर्म मध्ये ते निवडून आले, तरी देखील त्यांच्यामध्ये रस्ते नाही आहेत, पायाभूत सुविधा नाही, शिक्षणाची व्यवस्था नाही, आरोग्याच्या सुविधा नाही आहेत, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. याची तपासणी करण्यासंदर्भात काही प्रोव्हिजन का नाहीत? मग इथे देखील आपलं डोकं लावलं गेलं पाहिजे की नाही, या बाबतीत तुम्हाला काय वाटते? मित्रांनो, हे तुम्ही तुमचं मत यामध्ये नक्की मांडा. शिक्षकांच्या विषयातील प्रावीण्य तपासूनच त्यांची निवड करण्यात यावी, अशी मागणी केलेली आहे आमदार बंब साहेबांनी. हो, अगदी बरोबर आहे. मग इथे येणारा राजकारणी हा कोणत्या बॅकग्राऊंडचा असतो? जनतेची सेवा करण्याची त्याच्यामध्ये वृत्ती असावी. एका शिक्षकामध्ये प्रामाणिकपणा, त्याच्यानंतर विषय ज्ञान, अध्यापन कौशल्य, तंत्रे, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांशी बोलण्याची कला, आवड, कथाकथन इत्यादी कौशल्यांचा विकास असला पाहिजे. हा शिकून आलेला शिक्षकच आहे, तरी त्याची तुम्ही 4 वेळा परीक्षा घेऊन 5वी परीक्षाही लावायची गोष्ट करता. इथे एकदा तरी परीक्षा होते का की जो राजकारणी निवडून आला तो जनतेशी कशा प्रकारे संवाद साधतो, कुठल्या प्रकारे शिवीगाळ करू शकतो, शिवीगाळ करावी की न करावी, या संदर्भात काही प्रोव्हिजन आहेत का? किंवा आपल्या ज्यांनी आपल्याला निवडून दिलं तर त्यांच्या विकासासाठी आपण किती प्रमाणात सक्सेसफुल राहिलो याची पडताळणी करण्यासाठी विशिष्ट स्तरावर काही परीक्षा घेतल्यात का? आणि त्या परीक्षा लागू करण्यासंदर्भात आपल्याकडे काही उपाययोजना आहेत का? या संदर्भात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? तुमचं मत देखील या ठिकाणी महत्वाचं आहे. पहा, शिक्षकांची परीक्षा घेतली जाते, हो ठीक आहे. जे निर्णय घेतात त्यांच्यासाठी इव्हॅल्युएशन सिस्टीम का नाही? मग हे जे निर्णय घेणारे लोक आहेत, हे निर्णय पालन करणार आहेत, हे निर्णय घेणार आहेत राज्यकर्ते आहेत आणि हे नोकर आहेत. मग राज्यकर्त्यांच्यासाठी काही अशा सिस्टीम मध्ये डिसिजन मेकरसाठी काही तपासणी, परीक्षा, चाचणी असावी की नाही असावी, याबाबतीत तुम्हाला काय वाटते? तुम्ही कमेंटमध्ये यस किंवा नो लिहा मित्रांनो, किंवा तुमचं मत देखील नक्की मांडा. कारण हा मुद्दा व्यक्त करण्याचा आहे. आपण कोणा एका व्यक्तीवर बोट दाखवत नाहीये, आपण सिस्टीम बद्दल बोलत आहोत. मग सिस्टीम ट्रान्सपरंटच असली पाहिजे. शिक्षण व्यवस्था जितकी ट्रान्सपरंट असली पाहिजे, तितकं देश चालवण्याची व्यवस्था देखील ट्रान्सपरंट असली पाहिजे. तुम्हाला या बाबतीत काय वाटते हे देखील नक्की मांडा मित्रांनो. आवर्जून मी तुम्हाला या बाबतीत विनंती करीत आहे.
नियम फक्त एकाच बाजूला लागू असायला पाहिजेत का? या बाजूला म्हणजे ही जी बाजू आहे शिक्षकांची है ना, या बाजूला नियम काहीच नसावेत का? ज्याच्यावर देश चालण्याची, राज्य चालवण्याची, मतदारसंघाच्या विकासाची, जनतेच्या विकासाची, आरोग्याच्या, शिक्षणाच्या, इतर सगळ्या जबाबदाऱ्या आहेत, तिथे येणारा माणूस मग त्याला शिक्षणाची अट का नाहीये? इथे तुम्हाला नेट सेट PhD वाला माणूस असून देखील विषय प्रावीण्य परीक्षा आता द्यावी अशी आपली मागणी आहे. मग इकडे 1ली पास, 4थी पास, 10वी पास, 9वी पास किंवा शिक्षण नाही असं कोणी व्यक्ती चालून जातो. मग ह्यामध्ये देखील काही सुधारणा करण्यासंदर्भात विचार केला जाणे अपेक्षित आहे की नाही आहे? अर्थातच त्याचे देखील प्रोज आणि कॉन्स दोन्ही गोष्टी आहेत. इलिटरेट लोक म्हणजे जे निरक्षर लोक आहेत मग त्यांना राजकारणात येता येणार नाही असं नाही आहे. मग आता जे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहेत पण त्यांची देखील ट्रान्सपरन्सी, एक अकाउंटेबिलिटी चेक करणं गरजेचं आहे की नाही? चला, आपल्याजवळ काही उपाय आहेत पहा, त्या उपायावर काय वाटते तुम्हाला? तुमची प्रतिक्रिया द्या. शिक्षकांशी सब्जेक्ट बेस्ड ट्रेनिंग, विषयानुसार सखोल प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष शिकवण्याची चाचणी आवश्यक आहे. हो, ठीक आहे. एक्झाम नको, त्यांचं वर्गातील कामगिरी तपासली पाहिजे आहे की नाही? एक्झामच्या माध्यमातून शिक्षकांच्या परीक्षा घेतल्यापेक्षा त्यांची वर्गातील कामगिरी तपासणं गरजेचं आहे. जनतेसमोर कामाचा अहवाल असायला पाहिजे. आता हे जे आहेत यांनी काय कामं केले ते याचा अहवाल जनतेसमोर येतो का? मग वेळोवेळी प्रत्येक क्षेत्रामध्ये जे रेग्युलर परफॉर्मन्स रिव्ह्यू असला पाहिजे त्याचा आढावा घेणं गरजेचं आहे की बा आम्ही या वर्षामध्ये हे कामं केले आणि ह्याचा प्रत्यक्ष लाभार्थींना लाभ भेटला का? आणि मोठे निर्णय घेणारे जे आहेत ना त्यांच्यासाठी मूलभूत ज्ञान प्रशिक्षण देखील मिनिमम असायला पाहिजे. कारण निर्णय घेणारे जे असतात हे मोठे नेते असतात. मग त्यांना बेसिक नॉलेज ट्रेनिंग हे कुठे ना कुठे असायला पाहिजे किंवा त्यांचं देखील ट्रेनिंग असायला पाहिजे. कारण हे जनतेचे प्रतिनिधी आहेत. मग जनतेशी कसं वागावं, कसं बोलावं, कशा मागण्या त्यांच्या पूर्ण झाल्या की नाही हे पाहावं. इलेक्शनच्या दरम्यानच जर आपण फक्त जनतेमध्ये जाऊन त्यांच्या गल्ली बोळीमध्ये जाऊन त्यांना नमस्कार करतो, भेटतो, पण मग गेल्यानंतर निवडून आल्याच्या नंतर 5 वर्ष त्या जनतेचे प्रश्न सुटलेत की नाही हे पाहिलं जाते का? सगळ्यात महत्वाचं काय की समान जबाबदारी सगळ्यांना लागू झाली पाहिजे. येस, जनतेचे सेवक आहेत, दोन्ही जनतेचे सेवक आहेत, दोन्हींना समान जबाबदारी आहेत. आपापल्या क्षेत्रात प्रत्येक जण श्रेष्ठ आहे. मग त्या जबाबदाऱ्यांचं पालन कोण व्यवस्थित करतं की नाही करत याच्या देखील पडताळण्या झाल्या पाहिजेत. सिस्टीम मध्ये सर्वात मोठा बदल काय पाहिजे की ज्या शिक्षकाने डॉक्टर घडवले, इंजिनियर घडवले, अधिकारी घडवले त्यालाच आज स्वतःच्या भविष्याची चिंता वाटत आहे. जर तुम्हाला वाटत असेल हा मुद्दा महत्वाचा आहे मित्रांनो तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की लिहा. शिक्षणामध्ये गुणवत्तेची जशी आवश्यकता आहे तशी सिस्टीम मध्ये ट्रान्सपरन्सीची आवश्यकता नाहीये का? याबद्दल तुम्हाला काय वाटते? कारण शिक्षक जर मजबूत असेल तर देश मजबूत असेल, आहे की नाही? येणारी पिढी घडवणारा हा शिक्षक असतो आणि असलेली पिढी घडवणारा राजकारणी असतो. त्याच्यामुळे दोघांच्याही जबाबदाऱ्या तेवढ्याच महान आहेत आणि त्यामुळे दोघांचीही परीक्षा त्यांची एक्झाम नको परंतु पडताळणी, अहवाल, रिपोर्ट, जनतेसमोर त्यांचं परफॉर्मन्स चेक करणे, त्यांनी किती जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत की नाही केल्यात ह्या पाहणे हे देखील असायला पाहिजे की नाही पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटते? व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला अशीच शिक्षक भरती तसेच इतर आपल्या शैक्षणिक ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट मिळत जातील. पुन्हा नवीन व्हिडिओने नवीन माहितीसह तोपर्यंत आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग टिल टू द एंड.